कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो स्वप्नील सर, तुम्ही दोघे आज लवकर कसे काय? अगं दीपकचं काम लवकर झालं आणि मी पण रिकामच होतो, फोन केला आलो घरी। आणि अमोल आपल्या शाळेत गेला होता ना, मग त्याच्यासाठी जिलेबी घेऊन आलोय। हा, आणि मी पिक्चरचे तिकीट आणले त्याच्यासाठी। दीदीच्या या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यातून काढून टाकायच्या असतील ना, तर निदान दीदी सापडेपर्यंत तरी आपण त्याची काळजी घेतली पाहिजे। त्याचं लक्ष परत तिकडे जाऊ नये यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत आता। हो, पण अमोल कुठे आहे? अहो छोटे सरकार अजून आलेच नाही आहेत शाळेतून। काय? हो। मोना आता शाळा सुटून जवळपास तासभर होईल आता, अजून कसा आला नाही? रुपाली, रुपाली काय हो, काय झालं? अगं अमोल अजून शाळेतून आला नाही, कसं काय? अहो मला वाटलं व्हॅन यायला उशीर लागला असेल म्हणून। नाही नाही नाही, आतापर्यंत यायला पाहिजे होता तो। तुम्ही टीनू किंवा शौर्यला फोन करून विचारलं का? नाही हो। स्वप्नील सर थांबा, मी एकदा फोन करतो। हा बघ बरं। स्वप्नील सर, का हो? आज लवकर आला तुम्ही? हो, पण बापू अमोल अजून शाळेतून आलेलंच नाहीये। बापू, आपण काम करत बसलो आणि अमोल शाळेत यायची वेळ आपल्या लक्षातच नाही। आपण अर्जुनला कळवूयात का तसं? नाही नाही नको, त्याला त्याची टेन्शन्स आहेत, आत्ता नको सांगायला। मला वाटतं आपण थोडं थांबून वाट बघावी का? अगं तासभर उशीर कधीच होत नाही अमोलला, आणि आता कसली वाट बघायची आपण? सगळंच बिघडत चाललंय। तो शांतपणे घरात बसून होता, पण कुठून बुद्धी सुचली आणि आपण त्याला शाळेत पाठवलं। स्वप्नील सर, बापू अहो शाळा सुटून बराच वेळ झालाय। टिनू आणि शौर्य म्हणत होते की अमोल पण निघाला शाळेतनं। मग अमोल गेला कुठं? ते आता विचारून काय उपयोग बापू? मी सकाळी सगळ्यांना ओरडून सांगत होते की नका पाठवू त्याला शाळेत, पण नाही, मला सगळ्यांनी 4 गोष्टी ऐकवल्या आणि गप्प बसवलं। रुपाली, का मी बोललेलं दिसतं तुम्हाला? आणि तुम्ही मनाला वाटेल ते करणार, हो ना? अहो सकाळी मी किती वेळा सगळ्यांना सांगत होते की नका पाठवू त्याला शाळेत, तो नाहीये ठीक, पण नाही ऐकलं माझं। रुपाली ते शांत व्हा ना तुम्ही। अगं मोना, एवढंच लेकरू आहे ते, उठसूट त्याच्या जीवाशी खेळायचं का आपण? आता त्याला जर काय झालं तर काय करायचं आपण? तुम्हाला सगळ्यांनाच घाई होती ना त्याला शाळेत पाठवायची, मग आता तुम्हीच निस्तरायचं आणि अमोलला माझ्या घरी घेऊन यायचं। रुपाली तुझी काळजी कळतेय मला, पण आता अमोलला शोधणं जास्त गरजेचं आहे। तू जरा शांत हो ना। स्वप्नील सर, जास्त वेळ घालवायला नको, चला आपण अमोलला शोधूया, चला पटकन। हा चल। बापू मी काय म्हणते, आपण अर्जुन दादांना कळूयात का? म्हणजे उगाच उशीर करायला नको। नाही नाही मोना, नको। का अर्जुननं तेवढं एकच काम सांगितलं होतं की अमोलला नीट सांभाळा, ते पण आपल्याला नीट जमलेलं नाही। कुठल्या तोंडाने त्याला काय सांगत बसायचं आपण? बापू अहो स्वप्नील आणि दीपक गेलेत ना, आपण जरा धीर धरूया, सापडेल अमोल। म्हणजे अमोल सापडलाच पाहिजे। मागच्या वेळेस पण त्याला चक्कर आली होती, आता जर त्याला काही झालं ना तर त्याची काळजी करायला आपण कमी पडतोय, मान्य करावं लागेल आपल्याला। काय झालं चिंचुके, काही सापडलं का? अहो नाही ना मॅडम, अहो काहीच कळायला मार्ग नाही। साहेब तिकडे गेले होते, साहेबांना काही कळलं असतं ना त्यांनी लगेच मला सांगितलं असतं। मग आता पुढे काय? तर काय साहेब म्हणतील तसं। अर्जुन, अपर्णा मॅडम बद्दल काही कळलं का? अरे मी असं म्हटलं की अपर्णा मॅडमचा काही तपास लागला का? यांना आत्ता काय सांगणं योग्य ठरेल का? अहो साहेब, तुम्ही जिकडे शोधायला गेलात तिकडे काय सापडलं? नाही काय सापडलं नाही, काय बराच शोध घेतला मी पण सापडलं काहीच नाही मला। अर्जुन अरे पण मग आपण उद्या बोलू आर्या, आता उशीर झालाय खूप। तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा, मी पण आवरतो आणि निघतो। चिंचुके, अर्जुनचं वागणं मला बदलल्यासारखं वाटतंय, काहीच कळायला मार्ग नाहीये। तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या अर्जुन बरोबर जा आणि अपर्णा मॅडमचा शोध घ्या। हो मॅडम।
स्वप्नील सर, दिप्या काय झालं? बापू अमोल नाही सापडला. स्वप्नील सर, अमोल इकडे बस, इथे बस. बरं काय झालं बाळा तुला? मोठी माँ, मी ठीक आहे. दादा, अहो काय झालं नक्की? रस्त्याने बघितले त्याला, चालता चालता चक्कर आली होती. लगेच दवाखान्यात घेऊन गेलो, पण डॉक्टर बोलले एवढं काय नाही, हाय व्यवस्थित. छोटे सरकार, आता काही वाटत नाही आहे ना तुम्हाला? अहो काहीच काळजी करण्यासारखं नाहीये, फक्त त्याला आराम करायला सांगून एमडी डॉक्टरांचं सजेशन घ्यायला सांगितलंय. दादा, तुम्ही आमच्यासाठी जे काय केलं ना त्यासाठी खरंच थँक्यू. नाही, अहो खूप गोड मुलगा आहे तो. अहो त्यांनी शुद्धीवर येताच आम्हाला घर दाखवलं आणि इथपर्यंत घेऊन आला. तुझा आभार मानावं तेवढं कमी आहेत बाबा. ठीक आहे अमोल, आता काळजी घ्यायची बरं का बाळा. हो दादा, थँक्यू. सर थँक्यू. अमोल बाळा, अशी कशी चक्कर आली रे तुला? कशी म्हणजे? नको म्हणत असताना शाळेत पाठवलं ना सकाळी, आणि मग? मोठी माँ, यात तुमची काहीच चूक नाहीये. मी दुपारी डबा खाल्ला नाही म्हणून मला चक्कर आली असेल. अमोल बाळा, असं का केलं बरं तू सांग? अमोल, काय झालं? अर्जुन, त्याला शाळेत पुन्हा चक्कर आली. काय? अमोल, थांबा भाऊजी. सकाळी मी नको म्हणत असताना तुम्ही त्याला शाळेत पाठवलं ना, म्हणून त्याला चक्कर आली. रुपाली, तुम्ही थांबा जरा. भाऊजी, तुम्हाला ना अमोलची जरा सुद्धा काळजी नाही. अहो तो नीट खातोय का, नीट झोपतोय का, याच्याकडे तुमचं जरा सुद्धा लक्ष नाही. रुपाली काय बोलतेस तू या ठिकाणी? अगं अर्ध्या अमोलकडे का दुर्लक्ष करेल रुपाली? कारण त्यांना अपर्णाचा शोध घ्यायचा आहे ना. भाऊजी, मी हात जोडते, पण अपर्णाच्या बाबतीत जे काही खरं खरं असेल ना ते लवकर अमोलला सांगून टाक. एकतर लवकर अपर्णाचा शोध घ्या, नाहीतर ती सापडणार नाही म्हणून तरी सांगा आम्हाला. पास झालं रुपाली. काळजी करणं म्हणजे इतरांची मनं दुखावणं नसतं. का मनाला येईल ते बोलतेस तू? मी विचार करूनच बोलतेय. अमोलची तब्येत बघा जरा. आता जवळपास 10 दिवस होत आले. त्याला दिल तेवढंच खातोय तो. ह्या 10 दिवसात त्यांनी स्वतःला भूक लागली म्हणून काय मागे त्याला आठवते का घरात कुणाला? आठवते का? भाऊजी, अपर्णाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी लवकर स्पष्ट व्हायला हव्यात. अहो त्या लहान लेकराने किती दिवस आईची वाट बघायची, किती दिवस आशेवर राहायचं सांगा ना. तुम्ही ना मला आता स्पष्ट सांगा आणि आत्ता सांगा, अपर्णा सापडणार आहे का नाही? कोण आहे तू? विचार करून राहिला माझा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.